अंजलीजी, पुन्हा पुन्हा मी स्पष्ट करतोय आमच्या लोकांसाठी, पत्रकार म्हणून विशेषाधिकार नाही, पण या बाबतीत लोकांना थेट मारहाण होत असेल तर आम्ही तरी व्हिडिओ जर्नलिस्ट असल्यामुळे कव्हर तरी केलं. लोकांकडे काही व्हिडिओ नसतात, मोबाईल पाडले जातात. आमच्या कॅमेरामनचा आमच्या रिपोर्टरचा मोबाईल सुद्धा फोडला गेलेला आहे. त्र्यंबकेश्वर देवस्थान परिसरामध्ये घडलेली घटना आहे, तिथल्या गावामध्ये घडलेली घटना आहे. तुमची प्रतिक्रिया? मला अतिशय ऐकून राग आलाय, चीड आली आहे की हे चाललंय काय. म्हणजे आता आपण म्हणजे राजकारण्यांच्या बोलण्याचे स्तर बघितले, सगळे स्तर बघितले, आणि इथे जर पत्रकारांना अशा प्रकारची मारहाण होत असेल तर मला खरंच वाटतं की असे विषय आता आपल्याला लावून धरायलाच लागणार आहेत. कारण आता ही अति होत चाललंय, प्रत्येक गोष्टीची काही सीमा असते. आता हे सगळंच त्याच्या पलीकडे जाताना आपल्याला दिसतंय. मला तर या पूर्ण घटनेची आता मी माहिती घेते नीट, आणि मग नक्कीच त्याच्यावर आणि लावून धरेनच. पण आत्ताच्या घटनेला ही जी प्रायमोफेसी माहिती येते ती देखील अतिशय शॉकिंग आहे. असं म्हणजे काय बोलावं आता तेच काही उरलं नाही असं वाटतंय. Thank you.